लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात जीवा आणि नंदिनी दोघेही आपल्या रूममध्ये येतात. जीवा म्हणतो, काय ओरडलीस तू खाली? एकदम रिअल वाटलं. नाही बरं झालं हा ओरडलीस ते. काय करायचं कळतच नव्हतं मला. अगं काय तुझी ती बहीण ताप करून ठेवला होता आज. महान आहे महान. एकदा तिला अशी बसवणार आहे आणि नीट बोलणार आहे तिच्याशी. डोक्याला ना आज खरंच खूप त्रास दिला तिने. नंदिनी मात्र काहीही बोलत नाही. नंदिनी म्हणते, तुम्ही सांगितलं नाही आर्यासोबतचं कॅन्डल लाईट डिनर तुमचं कसं झालं ते. हे ऐकून जीवाला धक्काच बसतो. जीवा लगेच उठून उभा राहतो. जीवा म्हणतो, काय कॅन्डल लाईट डिनर? यावर नंदिनी म्हणते, चोर ओठीच्या दिवशी रात्री हा धागा गुंडाळलात तुम्ही मला. धागा गुंडाळलात की मलाच गुंडाळलत? रात्री तिच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन गेला होतात ना तुम्ही. मग तिथे अंधारात तिने तुम्हाला मिठी मारली. आता पार्थने फोटोत दाखवली तशीच मिठी मारली होती तुम्ही एकमेकांना, की त्यापेक्षा वेगळी मिठी होती? जीवा बोलायचा प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनी म्हणते, जीवा आधी मिठी शिरलात की कॅन्डल लाईट डिनर नंतर? आणि एकमेकांना घास सुद्धा भरवला असेल ना तुम्ही. जीवा लगेच नंदिनीशी बोलायला जात असतो. जीवा म्हणतो, नंदू अगं. नंदिनी म्हणते, नंदिनी नाव आहे माझं. दोष माझ्यात आहे ना, म्हणून ही तुमची फॉल्टी बायको तुम्हाला मूल हवं म्हणून तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करते आणि तुम्ही आर्याच्या मिठीत शिरताय. तिच्यासाठी माझी खोटी शपथ घेताय. जसं काव्याला विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात तसं मला विसरून पुन्हा आर्याच्या प्रेमात पडताय, की तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तिच्या प्रेमात पडताय तुम्ही? उत्तर द्या मला, उत्तर द्या. असं म्हणून नंदिनी जोरजोराने रडत असते. आर्याने आपल्या नवऱ्याचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि ती म्हणत असते, प्रियजीत तू गेल्यापासून खूप एकटे पडले होते मी, पण आता जन्मेजय आल्यापासून एकटं नाही वाटत. खरं सांगायचं तर तुझी आठवण सुद्धा धुसर होत चालले आता. जसं तू माझी काळजी घ्यायचास, मला पॅम्पर करायचास, तेच आता जन्मेजय करतोय. त्यामुळे आता माझी काळजी नको करूस, कारण माझी काळजी घेणारा जन्मेजय आता आलाय, जो मी हरवल्यानंतर सुद्धा मला शोधून काढतो. माझं हरवणं, त्याचं मला शोधून काढणं, हे सगळंच आवडतंय मला. जीवा इकडे नंदिनीला म्हणत असतो, तुला खरंच असं वाटतंय? नंदिनी म्हणते, नाही वाटणार. एक एक गोष्ट नजरेआड करता करता सगळंच नजरेला कुपायला लागलाय माझ्या. मला काहीच नाही वाटणार. नंदिनी म्हणते, तिचं तुम्हाला जीवा सोडून जन्मेजय म्हणणं, तुम्ही आल्यावर खुश परंतु मी आल्यावर इरिटेट होणं, काहीच नाही वाटणार मला. सगळ्या गोष्टी सोडून देता देता सगळंच माझ्या हातातून सुटायला लागलंय हो. असं म्हणून नंदिनी जोरजोराने रडत असते. नंदिनी म्हणते, तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तुम्हाला तिची किती काळजी आहे हे दिसतंय मला. फक्त याआधी बोलले नाही मी कधी. चोर ओटीला तिने काहीच खाल्लं नाही म्हणून गडबडीत तिला जेवणाचा डब्बा घेऊन गेलात. पण इथे पोटात नसलेल्या बाळाचा जो मला सोहळा साजरा करावा लागला, त्या सर्वाने मी किती थकली असेल याची थोडी सुद्धा जाणीव झाली नाही का तुम्हाला? एकदाही विचारावंसं नाही वाटलं? वर तिच्याकडे गेलात आणि जेवून सुद्धा आलात. जीवा रागानेच हात जोडून नंदिनीला म्हणतो, चुकलं माझं, माफ कर मला. घरी आल्यावर मी तुला भरवलं होतं ते विसरलीस? तुला ती मिठी लक्षात आहे, परंतु आम्ही अडगळीच्या खोलीत एकमेकांच्या मिठीत होतो तेव्हा नाही फरक पडला तुला? यावर नंदिनी म्हणते, नाही पडला, नाही पडला फरक तेव्हा, कारण अडगळीच्या खोलीत तिने तुम्हाला कुशीत घेतलं होतं आणि या फोटोत तुम्ही तिला. फरक आहे जीवा. जीवा पुढे येऊन म्हणतो, काय फरक आहे? नंदिनी म्हणते, तिने तुम्हाला खास नावाने हाक मारणं, तुम्ही आलात की बाळाचे बाबा आले म्हणणं, हे सगळं सगळं दिसत होतं मला. मला हेही दिसत होतं तिने मला वेडवाकडं बोलल्यावर तुम्ही तिला खडे बोल सुनवलेत. नंदिनी माझा इगो आहे असं म्हणालात, पण जीवा म्हणतो, पण काय? लक्षात आहे ना हे सगळं? तरीही तू माझ्यावर संशय कसा काय घेऊ शकतेस? काय ग, बोल आत्ता. असं काय करतेयस? अगं तू जीव आहेस माझा आणि मी तुझा, हो की नाही? आणि राजाचा जीव हा पक्षात तो पक्षी आहे ना मी तुझा. मग हा पक्षी तुला सोडून दूर कुठेतरी निघून जाईल असं वाटलंच कसं तुला? यावर नंदिनी म्हणते, कारण माझा जीव तुमच्यात असला तरी सुद्धा तुमचा जीव बाळात आहे आणि बाळ आर्याच्या पोटात आहे आणि यामुळे सगळं उलटपालट होऊन गेलंय. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं हे आजपर्यंत फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये होतं, पण आता आर्याला काय वाटतं यामुळे सगळं दुय्यम होऊन बसलंय जीवा. आणि या एका गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. मी बाळाला माझा अंश देऊ शकते, पण बाळ फक्त आर्याच्याच पोटात वाढू शकतंय ना.
मी बाळाला जन्मभराचं प्रेम देऊ शकते, पण बाळाला जन्म आर्याच देणार आहे. आणि फक्त या एका गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये अंतर पडत चाललंय. रादर आपल्यामध्ये अंतर नाही पडत आहे, तुमच्या दोघांमधलं अंतर कमी होत चाललंय. शेवटी ज्या गोष्टीची मी समजूत घालत होते, काव्याचे आईचे इशारे ऐकून न ऐकल्यासारखे करत होते, शेवटी तीच गोष्ट पार्थने नोटीस केली. नंदिनी पुढे म्हणते, आम्हा बायकांना सिक्स सेन्स असतो. अहो, पण तुमच्या प्रेमात मी सेन्सलेस होऊन बसले. जी गोष्ट मी एवढ्या दिवस मान्य करायला तयार नव्हते, ती पार्थने माझ्या डोळ्यासमोर आणून ठेवली. तीही अशी लख्ख. आता मान्य करू नको तर काय करू? त्यांना सुद्धा जाणवलं तुम्हा दोघांमध्ये जवळीक जरा जास्त आहे, मैत्रीच्या पलीकडे. जीवा म्हणते, तू नको ना ऐकूस त्यांचं. तू का ऐकतेस? मला खरंच वाटलं होतं तू खाली नाटक करतेस, कारण पार्थ दादाला माहिती नाहीये आपण एक टीम आहोत म्हणून. यावर नंदिनी म्हणते, आपण टीम आहोत? आपण टीम आहोत? मग माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी खोटी शपथ का घेतली तुम्ही? यावर जीवा म्हणतो, पण तेव्हा मी फिंगर क्रॉस केले होते, ते नाही ना बघितलं तू? आणि काव्याचं काय ऐकतेस? ती तेच बोलणार जे पार्थ दादाने तिला सांगितलंय, हो की नाही? आणि आईचं काय? यावर नंदिनी म्हणते, याच खोलीत आईने सांगितलं होतं सरोगेसीच्या फंदात पडू नका, कारण नंतर एवढी गुंतागुंत होते की ती सुटता सुटत नाही. तर तुमच्या विश्वासावर सरोगेसीसारख्या घाण विषयात उडी मारली मी, पण आता तुम्ही काटावर उभे आहात आणि बुडते फक्त मी. असं म्हणून नंदिनी जोरजोराने रडत असते. नंदिनी म्हणते, कधी कधी वडीलधाऱ्यांच्या तोंडून भविष्य निघून जातं. मला असं वाटतं की मी ऐकायला हवं होतं. आता असं वाटतंय आर्याला सरोगेसीसाठी निवडून मी खूप मोठी चूक केली आहे, आणि आता भविष्य सांगायला मला कोणत्याही गुरुजींची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगते, आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. आता आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा 16 डिसेंबर होणार आहे. हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे वसू आत्या म्हणत असते, काय आर्या प्रेग्नेंट आहे? रम्या वसू आत्याच्या तोंडावर हात पकडते. रम्या आपल्या आईला हळू बोलायला सांगत असते, परंतु आत्या म्हणते, तुला कळतं का आर्या प्रेग्नेंट आहे याचा अर्थ कळतो का तुला? वसू आत्या म्हणते, अगं ती सिंगल आहे, तिने पुन्हा लग्न केलेलं नाहीये. असं असताना ती प्रेग्नेंट कशी काय होऊ शकते? रम्या म्हणते, अगं आई 2026 मध्ये जगतोय आपण. वसू आत्या म्हणते, मग? काव्या म्हणते, मग काय, मुलं व्हायला लग्न करायची काय गरज आहे? अगं तू सोशल मीडिया नाही का बघत? यावर आत्या म्हणते, खड्ड्यात गेलं ग तुमचं ते सोशल मीडिया. वसू आत्या पुढे म्हणते, रम्या अगं आर्या एक डॉक्टर आहे, आणि असं असताना ती कसं काय कोणाचं बाळ आपल्या पोटात वाढवू शकते? काव्या म्हणत असते, अगं आई असेल तिचा एखादा बॉयफ्रेंड. वसू आत्या म्हणत असते, तुमच्या पिढीनंतर आपण नंतर बोलूयात, परंतु पहिल्यांदा आपण आर्याच्या बाळाचा बाप कोण आहे हे शोधून काढूयात. वसू आत्या रम्याला म्हणते, मगाशी तू काय म्हणालीस? नंदिनी जीवावर चिडली म्हणून. वसू आत्या म्हणते, रम्या कसं शक्य आहे हे? कारण मी त्या दोघांना बघितलंय आर्यासाठी डबा घेऊन जाताना. असं असताना नंदिनीला माहिती नसेल आर्या प्रेग्नेंट आहे ते? यावर रम्या म्हणते, मला सुद्धा आई तोच प्रश्न पडला होता. जीवाला माहिती आहे आर्या प्रेग्नेंट आहे ते, मग तेव्हा त्याने नंदिनीला सांगितलंच असणार आर्या प्रेग्नेंट आहे म्हणून, कारण ते दोघं सर्वांपासून ही गोष्ट लपवत आहेत. परंतु ते दोघं एकमेकांना सर्व सांगतच असणार, मग नंदिनीला कसं काय माहीत नाही आर्या प्रेग्नेंट आहे ते? आर्याच्या बाळाचा बाप कोण आहे याचाच विचार रम्या आणि वसू आत्या करत असते. दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, चक्क तुम्ही म्हणताय जीवाचं आणि आर्याचं अफेअर सुरू नाहीये म्हणून? पार्थ तुम्ही काय झालं तुम्हाला? पार्थ म्हणतो, बोलणं झालं. काव्यामध्ये कुणाचं? पार्थ म्हणतो, माझं, जीवाचं आणि नंदिनीचं. काव्या लगेच म्हणते, तुमचं बोलणं कधी झालं, कुठे झालं, मी कुठे गेली होती? काव्या म्हणत असते, माझ्या मागे परस्पर बोलताय तुम्ही आणि मला काही माहीतच नाही, ह्याला काय अर्थ आहे? यावर पार्थ म्हणतो, काव्या काल रात्री तुम्ही लवकर झोपला होतात आणि तसा काही विषय नव्हता, बोलता बोलता विषय आला आणि मग बोलत गेलो. यावर काव्या म्हणत असते, काय झालं सांगा मला आधी, पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं मला सांगा, एकही पॉइंट मिस नाही झाला पाहिजे. पार्थ म्हणतो, काव्याला जर पहिल्यापासून सगळं सांगितलं तर गडबड होईल, कारण नंदिनीने सांगितलंय आर्या प्रेग्नेंट आहे हे काव्याला काही सांगू नका. रम्या इकडे म्हणते, ह्यांची ना काहीतरी वेगळी भानगड आहे. रम्या आपल्या आईला म्हणते, आई ते दोघं सरोगेसी करत असतील का? आत्या म्हणत असते, हा काय प्रकार मध्येच? वसू आत्या पुढे म्हणते, तुला असं म्हणायचं आहे का आर्याच्या पोटामध्ये
जीवा नंदिनीचं बाळ वाढतंय म्हणून? रम्या म्हणते हो, कारण मध्ये नाही का आपल्याला तिच्या रूममध्ये खोटं पोट सापडलं होतं? वसुआत्या म्हणते हो, जे तू दाखवलं होतं आणि विक्रमने तुझ्या कानाखाली मारले. यावर रम्या आपल्या आईला गप्प राहायला सांगते. वसुआत्या म्हणते गप काय गप, तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं ती नंदिनी आहे जी प्रेग्नेंट आहे, ती का उगाच खोटं खोटं वावरेल? आणि तुला असं म्हणायचं आहे का तिचं बाळ आर्याच्या पोटात वाढतंय? अगं ती रम्या आणि वसुआत्या नाही आहे एवढं मोठं प्लॅनिंग करायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, राम कधीही रावणासारखा वागू शकत नाही. रम्या म्हणते म्हणजे काहीतरी दुसरं कारण असेल. रम्या म्हणत असते नंदिनी ना पारच्या समोर जीवावर खरीखुरी चिडली होती. वसुआत्या म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का या प्रेग्नेन्सी बद्दल नंदिनीला काहीही माहिती नाही? रम्या म्हणत असते तरी सुद्धा हा प्रश्न उरतोच ना, जीवाला सगळं माहीत असून सुद्धा त्याने नंदिनीपासून हे सगळं का म्हणून लपवलंय? जीवा नंदिनीपासून सुद्धा गोष्टी लपवायला लागलाय? वसुआत्या म्हणते परंतु मला एक गोष्ट कळली नाही, आर्या प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तिने जीवाला का म्हणून सांगितली? ती तर जीवाला आत्ता आत्ता ओळखायला लागली आहे ना, परंतु नंदिनी आणि काव्या तर तिच्या बहिणी आहेत, मग त्यांना का नाही सांगितलं तिने? रम्या पुढे म्हणते आणि आपण जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती अर्धवट का म्हणून सांगू ना, कारण तिने जीवाला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, परंतु तिने हे नाही सांगितलं की त्या बाळाचा बाप कोण आहे म्हणून. रम्या म्हणते मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, मला कळतच नाहीये कुणाचं बाळ असेल ते. त्यानंतर वसुआत्या आणि रम्याच्या दोघांच्याही तोंडातून एकत्रच निघतं जीवा. काव्या इकडे पार्थला म्हणत असते काय झालं पार्थ, सांगा ना मला. यावर पार्थ म्हणतो काल नंदिनी समोर विषय झाला, जीवाला विचारलं नेमकं काय सुरू आहे तुझं आणि आर्याचं? काव्यामध्ये तुम्ही त्याला हे विचारलं का की तू का आर्यासाठी जेवण घेऊन जातोस म्हणून? काव्या पार्थला म्हणत असते तुम्ही त्याला विचारलं नाही का आर्याच्या स्टोरीमध्ये तुझा डबा दिसतो तो का? पार्थ हो असं म्हणतो. काव्या म्हणत असते मग काय म्हणाला तो? तो खोटंच बोलला असेल. पार्थ म्हणतो खरं उत्तर दिलं त्याने. काव्या म्हणते म्हणजे नंदिनीताई समोर त्याने त्याचं आणि आर्याचं अफेअर ॲक्सेप्ट केलं? यावर पार्थ म्हणतो नाही नाही असं नाही आहे. अगं तो आर्यासाठी डबा घेऊन जातो म्हणजे आर्याचं पोट खराब आहे. काव्या म्हणते पार्थ जीवाने तुम्हाला सांगितलं की आर्याचं पोट खराब आहे म्हणून मी तिला डबा घेऊन जातो, यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढलात की जीवाचं आणि आर्याचं काहीही नाही आहे म्हणून? पुढे काव्या म्हणते तुम्ही ना थोरली भावंड अशीच असतात भोळी भाबडी, पण लक्षात घ्या आम्ही मधली भावंड तुम्हाला उल्लू बनवू शकतो अगदी सहज, जसं जीवाने आता तुम्हाला उल्लू बनवलंय. काव्य खूप चिडलेली असते. काव्य म्हणते अहो आर्याचं पोट बिघडलं म्हणून जीवाला तिच्यासाठी डबा न्यायची काय गरज आहे? बरं तिचं पोट बिघडलंय ना, मग बाहेरून काही ऑर्डर नाही का करू शकत ती? घरगुती डब्यांचे ऑप्शन येतात सगळीकडे, मग हा बेसिक प्रश्न नाही का विचारलात तुम्ही त्याला? काव्या म्हणते नंदिनी ताई असताना जीवाला आर्याची इतकी काळजी का पडली आहे काय माहीत, त्याचा काय संबंध आहे? पार्थ म्हणत असतो तुम्ही माझ्यावर का चिडताय? काव्या म्हणते पार्थ तुम्हाला कळत नाहीये ते जीवाने तुम्हाला टोपी लावली. काव्या पुढे म्हणते बहीण आहे ना ती आमची आर्या, तिला घरी घेऊन ये ना, मी आणि नंदिनी ताई तिला बनवून खायला देऊ स्वतःच्या हातांनी. परकी आहे का ती आपल्यासाठी? नाही ना, मग स्वतः किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी डब्बा बनवून न्यायची गरज त्याला का म्हणून आहे? पार्थ म्हणतो मी सुद्धा हेच बोललो जीवाला. काव्य म्हणते मग काय म्हणाला तो? काव्य विचारत असते तो काय बोलला सांगा हो. पार्थ म्हणतो तो म्हणाला माझी बायको प्रेग्नेंट आहे नंदिनी, आणि तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट आहात ना, मग आता त्यांना कशाला घरात काम करायला लावायचं? म्हणून तो सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जातोय आर्यासाठी. परंतु मी जीवावर विश्वास नाही ठेवला. मी त्याला म्हटलं मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार, तू नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग, आणि त्याने शपथ घेतली सुद्धा. काव्या म्हणते पार्थ शपथ घेताना जीवाचा हात बघितला होता तुम्ही? पार्थ म्हणतो हो नंदिनीच्या डोक्यावर होता. यावर काव्या म्हणते तो नाही दुसरा. काव्या म्हणते जीवा जेव्हा खोटी शपथ घेतो तेव्हा त्याला फिंगर क्रॉस करायची सवय आहे, मला विचारा ना. पार्थ म्हणतो का अजूनही त्याच्या सवयी लक्षात आहेत का तुमच्या? मालिकेच्या पुढील भागात जीवा नंदिनीला म्हणतो पुढे जाऊन 16 डिसेंबर घडेल असं वाटतंय ना तुला, आणि आता मला बापच व्हावंसं वाटत नाहीये, आणि म्हणूनच मी आर्याचं अबॉर्शन करायचा निर्णय घेतलाय. हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे पार्थ म्हणत असतो परीक्षा लक्षात राहते,
परंतु टेस्ट लक्षात नाही राहत. काव्या, मला हलगर्जीपणा नको आहे हा. यावर काव्या म्हणते, आता आडमुठेपणा करते हा पार्थ. मी तयार होते. त्यानंतर ती सोनोग्राफीला जायला निघते.